तर सीबीआयने मोठी कारवाई केलेली आहे आणि डिजिटल अरेस्ट गँगला आता दणका बसलेला आहे। 4 जण अटकेत असल्याचंही कळतंय। सीबीआयच्या ऑपरेशन चक्र व्ही अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे। डिजिटल अरेस्टची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या चौघांना सीबीआयकडनं अटक करण्यात आलेली आहे। देशामध्ये 12 ठिकाणी छापे टाकण्यात आले, सर्च ऑपरेशन्स करण्यात आली। मुरादाबाद, मुंबई, जयपूर, पश्चिम बंगालमध्ये सीबीआयने छापे टाकले। डिजिटल ॲनालिसिस आणि डेटा प्रोफाइलिंगच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आणि अटकेतले चौघेही आरोपी हे मुंबई आणि मुरादाबादचे असल्याचं कळतंय। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। सोमेश, डिजिटल अरेस्ट या प्रकरणाने गेले काही दिवस नागरिक अक्षरशः त्रस्त आहेत। आता त्यामध्ये अटकेचं एक यश मिळालेलं आहे, आणखीन काय माहिती आहे याबद्दल? नक्कीच पूर्वी सध्या आपण अनेक जण ऐकतोय की मोबाईलवरती आपल्याला सूचना दिली जाते गृह मंत्रालयाकडून की या अशा फोनवर विश्वास ठेवू नका, कारण अनेक वेळेस ही डिजिटल अरेस्ट गँग अनेकांना फोन करून तुम्हाला अरेस्ट करण्यात आलेली आहे किंवा तुम्ही पोलीस स्टेशनला आधार कार्ड घेऊन या वगैरे अशा स्वरूपाचं काही ना काही सांगून पैसे उचलण्याचे प्रकार करत होती। आणि सीबीआयने देशभरामध्ये या विरोधात एक अभियान राबवलंय आणि राजस्थानमध्ये जो एफआयआर फाईल झाला होता त्याचाही तपास सीबीआयने स्वतःकडे घेतला। आता जे आरोपी अटक करण्यात आले सगळ्यांना कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्यांची सीबीआय कोठडी मिळाली। धन्यवाद सोमेश, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर देशामध्ये 12 ठिकाणी छापे टाकण्यात आलेले आहेत आणि अटकेतले चौघेही आरोपी मुंबई आणि मुरादाबादचे असल्याचं कळतंय। डिजिटल ॲनालिसिस आणि डेटा प्रोफाइलिंगच्या मदतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे। मुरादाबाद, मुंबई, जयपूर आणि पश्चिम बंगालमध्ये सीबीआयने छापे टाकले। सीबीआयची एक मोठी कारवाई आहे, कारण डिजिटल अरेस्ट गँगला यामुळे दणका बसलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।